हॅलो एव्हरीवन, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपलं मनापासून स्वागत. जसं की आपल्याला माहितीच आहे, MS-CET एक्झाम 2021 पेपर 1 प्रिपरेशनसाठी आम्ही सराव प्रश्नपत्रिका सुरू केली आहे आणि आजची ही मॉक टेस्ट 23rd मॉक टेस्ट आहे, ज्यामध्ये मी कम्युनिकेशनचे 50 महत्त्वपूर्ण प्रश्न डिस्कस केले आहेत. सो डू वॉच इट. लेक्चर सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की या टेस्टचे काही रूल्स आहेत. जसे की आपण बघू शकता की या लेक्चरमध्ये 50 क्वेश्चन आहेत. जेव्हा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येईल तेव्हा तो क्वेश्चन पॉज करा आणि आन्सर द्यायचा प्रयत्न करा. इच क्वेश्चन कॅरीज टू मार्क्स, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स आहे आणि कुठच्याही प्रश्नाला नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजे मायनस मार्क नाही आहेत. आणि प्लीज राईट डाऊन युअर स्कोर इन द कमेंट सेक्शन सो दॅट वी विल अंडरस्टँड द डेप्थनेस ऑफ द मॉक टेस्ट. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते, MS-CET पेपर 1 प्रिपरेशनसाठी टेस्ट सिरीजची नवीन बॅच आम्ही 16 तारीखपासून सुरू केली आहे. या टेस्टमध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट मिळतील. प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न असतील आणि प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन उत्तरासोबत तुम्हाला मिळेल. त्याशिवाय तुम्हाला 2011 ते 2020 या सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मिळतील. ज्यांना व्हिडिओ लेक्चर पाहिजे त्यांना व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड केले जातील. आमची खात्री आहे, जर तुम्ही या टेस्ट सिरीज दिल्या तर तुम्हाला 70 किंवा 70 पेक्षा अधिक मार्क मिळायला काहीही हरकत नाही. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 असे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट प्रश्न एक्झामला येतील, याची हमी आम्ही देतो. तर या टेस्ट सिरीज 16 तारीखपासून सुरू झाल्या आहे. याचा टाइम टेबल तुमच्या समोरच आहे. तर तुम्हाला डेली 4 टेस्ट मिळतील. सकाळी 8 वाजता, दुपारी 2 वाजता, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आणि रात्री 8 वाजता. जर या टेस्ट सिरीज तुम्ही दिल्या तर तुम्हाला पेपर 1 साठी कुठलाही अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. या टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर मेसेज करा आणि प्लीज व्हॉट्सअप मेसेज करा, कारण नॉर्मल कॉल इथे लागणार नाही. या टेस्ट सिरीज 10 दिवसांसाठी आहे आणि याची फी 999 रुपये आहे. सो प्लीज जॉईन, हरी अप. संदेश हा कोणताही सिग्नल आहे जो कोणाचा प्रतिसाद ट्रिगर करतो आणि ऑप्शन्स आहेत रिसीव्हर, ड्रायव्हर, सेंडर आणि लास्ट ऑप्शन आहे क्लीनर. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. संदेश हा कोणताही सिग्नल आहे जो रिसीव्हरचा प्रतिसाद ट्रिगर करतो. संदेश लिहिला जाऊ शकतो तोंडी, प्रतिकात्मक किंवा गैरमौखिक, जसे की शरीराचे हावभाव, मौन, उसासे, आवाज इत्यादी, किंवा प्राप्तकर्त्याच्या प्रतिसादाला चालना देणारे इतर कोणतेही संकेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संप्रेषण कोणाच्या कौशल्याचा एक भाग आहे आणि ऑप्शन्स आहेत मऊ, हार्ड, उग्र आणि लहान. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, मऊ. संवाद हा सॉफ्ट स्किलचा एक भाग आहे. सॉफ्ट स्किलच्या सूचीमध्ये संवादापेक्षा अधिक समाविष्ट आहे, परंतु चांगली संभाषण कौशल्य सामान्यतः सॉफ्ट स्किल ट्रेनिंगच्या सर्व क्षेत्रांशी जोडलेली असतात, जसे की चांगले ग्राहक सेवा प्रदान करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संदेश पाठवणारी व्यक्ती आणि ऑप्शन्स आहेत प्राप्तकर्ता, चालक, प्रेषक आणि लास्ट ऑप्शन आहे क्लीनर. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, प्रेषक. संदेश पाठवणारी व्यक्ती ही संदेश पाठवते. जो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला संदेश पाठवतो त्याला प्रेषक म्हणतात आणि संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला प्राप्तकर्ता म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अशी व्यक्ती आहे जी नोटीस करते आणि डिकोड करते आणि संदेशाला काही अर्थ जोडते आणि ऑप्शन्स आहेत रिसीव्हर, ड्रायव्हर, सेंडर आणि क्लीनर. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, रिसीव्हर. रिसीव्हर ही अशी व्यक्ती आहे जी नोटीस करते आणि डिकोड करते आणि संदेशाला काही अर्थ जोडते. प्राप्तकर्ता म्हणजे श्रोता, वाचक किंवा निरीक्षक, म्हणजे वैयक्तिक किंवा व्यक्तीचा समूह ज्याच्याकडे संदेश निर्देशित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आणखी एक गोष्ट जी तुम्हाला टाळायची आहे ती म्हणजे OHP मध्ये काय संभाषणादरम्यान जोडणे आणि ऑप्शन्स आहे चॉप,
पेन्सिल, पेन आणि मार्कर. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर सी. आणखी एक गोष्ट जी तुम्हाला टाळायची आहे ती म्हणजे OHP मध्ये पेनसह संभाषणादरम्यान जोडणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रेक्षकांच्या संदेशाला प्रतिसाद काय असे म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत फीडबॅक, फीडबॅक, अन्न आणि बॅक. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. प्रेक्षकाच्या संदेशाला प्रतिसाद फीडबॅक असे म्हणतात. पाठवणाऱ्याच्या संदेशाला दिलेल्या प्रतिक्रियेला फीडबॅक म्हणतात. अभिप्राय देखील लिहिले जाऊ शकतात, जसे की ईमेलला उत्तर देणे इत्यादी. अभिप्राय हा तुमचा प्रेक्षकाचा प्रतिसाद आहे, जे आपल्याला आपल्या संदेशाच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करण्यास सक्षम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय संदर्भ प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संबंध दर्शविते? आणि ऑप्शन्स आहेत सामाजिक, भौतिकशास्त्र, सांस्कृतिक आणि कालक्रम. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. सामाजिक संदर्भ प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संबंध दर्शविते. सामाजिक संदर्भ म्हणजे प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संबंध. सामाजिक वातावरण, सामाजिक संदर्भ, सामाजिक सांस्कृतिक संदर्भ किंवा वातावरण म्हणजे तात्काळ भौतिक आणि सामाजिक सेटिंग ज्यामध्ये लोक राहतात किंवा ज्यात काहीतरी घडते किंवा विकसित होते. जे लोकांचे वातावरण आहे जे एखाद्या गोष्टीच्या सृष्टीभोवती असते किंवा प्रेक्षकांना अभिप्रेत करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय संदर्भ प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील पार्श्वभूमीची समानता दर्शविते? आणि ऑप्शन्स आहेत शारीरिक, सामाजिक, कालक्रम आणि सांस्कृतिक. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सांस्कृतिक. सांस्कृतिक संदर्भ प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यातील पार्श्वभूमीची समानता दर्शविते. सांस्कृतिक संदर्भ समाजातील व्यक्ती वाढवतात आणि त्यांची संस्कृती वागणुकीवर कसा परिणाम करते याच्यावर पाहते. त्यात शिकलेल्या मूल्यांचा आणि लोकांचा गटामध्ये सामकीय दृष्टिकोन समाविष्ट आहे, ज्यात भाषा, नियम, चालीरीती, कल्पना, विश्वास आणि अर्थ याचा समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या संप्रेषणात व्यत्यय आणणाऱ्या या सर्व घटकांचा संदर्भ देते? आणि ऑप्शन्स आहेत मूर्खपणा, आवाज, कोठेही नाही, कुणीही नाही. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, आवाज. संवादावर परिणाम करणारे आवाज घटक फक्त मोठ्या आवाजापेक्षा अधिक असतात. हा शब्द अनेक प्रकारचे अडथळे किंवा हस्तक्षेपाचा प्रकार दर्शवतो, जे लोकांना संदेशाची प्रभावीपणे देवाणघेवाण करण्यापासून रोखतात. काही आवाज घटक सहजपणे व्यवस्थापित केले जातात, परंतु इतरांवर मात करणे कठीण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्यावरणीय अडथळे आवाजासारखेच आहेत. आणि ऑप्शन्स आहेत फिजिओलॉजिकल, मानसशास्त्रीय, भौतिक आणि समाजशास्त्रीय. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, पर्यावरणीय अडथळे भौतिक आवाजासारखेच आहेत. पर्यावरणीय अडथळे अनेकांना अपंगत्व असलेल्या व्यक्तीला सामाजिक, व्यावसायिक आणि मनोरंजनात्मक क्रियाकलापांमध्ये पूर्णपणे भाग घेण्यापासून मर्यादित किंवा प्रतिबंधित करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आमचा ड्रेस कोड कुठल्या संवादाचे उदाहरण आहे? आणि ऑप्शन्स आहेत वर्बल, अनौपचारिक, लिखित आणि स्पोकन. The correct answer for this question will be option number B. Our dress code is an example of non-verbal communication. Our dress code is an example of non-verbal communication. Non-verbal communication is a process of sending and receiving message without using word, either spoken or written, also called manual language. Similar to the way that italicizing emphasis written language, non-verbal behavior may emphasize part of the verbal message. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संप्रेषण मजबूत करते
आणि संबंध ही एक संस्था आहे आणि ऑप्शन्स आहेत एम्प्लॉयर फादर, कर्मचारी कर्मचारी, आई नियोक्ता, आई मूल. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, कर्मचारी कर्मचारी म्हणजेच एम्प्लॉयर एम्प्लॉई. संप्रेषण बळकट करते नियोक्ता आणि कर्मचारी संबंध ही एक संस्था आहे. सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी नियोक्ता आणि त्याचे कर्मचारी त्यांच्यात निरोगी संवाद आवश्यक आहे. Here the next question is, which communication include tone of voice, body language, facial expression, etc. And the options are non-verbal, verbal, letter, and notice. The correct answer for this question will be option number A. Non-verbal communication include tone of voice, body language, facial expression, etc. Non-verbal communication is a process of sending and receiving message without using word, either spoken or written. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेव्हा प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता त्यांच्यामध्ये पार्श्वभूमीची समानता असते, जसे की वय, भाषा, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग, तेव्हा त्याला काय संदर्भ म्हणतात? आणि ऑप्शन्स आहेत सामाजिक, सांस्कृतिक, भौतिक आणि डायनामिक. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. जेव्हा प्रेक्षक आणि प्राप्तकर्ता यांच्यात पार्श्वभूमीची समानता असते, जसे की वय, भाषा, धर्म, लिंग, तेव्हा त्याला सांस्कृतिक संदर्भ म्हणतात. सांस्कृतिक संदर्भ पात्रे ज्या समाजात राहतात आणि त्याची संस्कृती त्यांच्या वर्तनावर आणि त्यांच्या संधीवर कसा परिणाम करू शकते यावर पाहते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पत्र, ईमेल, टेलिफोन ही कुणाची उदाहरणे आहेत? आणि ऑप्शन्स आहेत संदेश, फीडबॅक, चॅनल आणि एन्कोडिंग. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, चॅनल. पत्र, ईमेल, टेलिफोन ही चॅनलची उदाहरणे आहेत. मूलभूत संप्रेषण प्रक्रियेत प्रेक्षक संदर्भात शब्द ठेवतो आणि संदेश प्राप्तकर्त्याकडे पाठवतो, जो संदेशाचा अर्थ लावतो. संदेश पाठवण्यासाठी ज्या माध्यमाची निवड केली जाते त्याला संप्रेषण चॅनल म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय समजून घेणे भाषणाचे भिन्न भाग कलेते व्याकरणाचा आधार बनतात? आणि ऑप्शन्स आहेत 5, 8, 6 आणि 7. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 8. भाषणाचे 8 वेगवेगळे भाग समजून घेणे व्याकरणाचा कल बनते. भाषणाचे 8 भाग आहेत ते संज्ञा, विशेषण, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण, पूर्वस्थिती, संयोग, मध्यस्थी, स्पष्टीकरण. इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्यासाठी सर्व शब्द वर्ग किंवा श्रेणीमध्ये ठेवले जातात, ज्याला पार्ट ऑफ स्पीच म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दैनंदिन घडामोडीमध्ये संमती निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ऑप्शन्स आहेत चुकीचे, बरोबर, चुकीचे आणि लास्ट ऑप्शन आहे रात्री. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. रोजच्या घडामोडीमध्ये योग्य वाक्य तयार करणे आवश्यक आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. Here the next question is, what is defined as a name of a person, place or thing? And the options are verb, noun, pronoun and adverb. The correct answer will be option number B. A noun is defined as a name of a person, place or a thing. Nouns are a word that name people, place, thing or an idea. They are not actually people, place, thing or ideas. Next question आहे, होबेन संप्रेषणानुसार विचार किंवा कल्पनेचे काय इंटरचेंज आहे? आणि ऑप्शन्स आहेत दृश्य, ऑडिओ, वर्बल आणि लेखन. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. होबेन संवादानुसार विचार किंवा कल्पनेचे शाब्दिक आवाहन प्रदान आहे. कम्युनिकेशन हा शब्द वर्तणुकीचे सिद्धांतकार, व्यवस्थापन अभ्यासक आणि सामान्य जनता मुक्तपणे वापरण्यात संवादाच्या स्थितीची वर्षानुवर्षे वेगवेगळी व्याख्या केली जात असताना
अलीकडेच संवादाचा अर्थ समजून घेण्यासाठी अनेक व्याख्या ओळखल्या आणि स्वीकारल्या गेल्या आहेत. डोळ्याचा वापर करून संप्रेषण हे एक उदाहरण आहे आणि ऑप्शन्स आहेत मौखिक संप्रेषण, लेखी संप्रेषण, शाब्दिक संवाद आणि वरीलपैकी काहीही नाही. Here the correct answer for this question is option number A. Communication by using eyes is an example of non-verbal communication. Non-verbal communication is a transmission of messages or signals through a non-verbal platform such as eye contact, facial expression, gesture, posture, and the distance between two individuals. Next question आहे योग्य संज्ञा नेहमी कुठल्या पत्रापासून सुरू होतात आणि ऑप्शन्स आहेत धावणे, कॅपिटल, स्मॉल आणि संख्यात्मक. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. योग्य संज्ञा नेहमी मोठ्या अक्षरांनी सुरू होतात. मांजर हा शब्द एक संज्ञा आहे ज्याचा अर्थ एकापेक्षा जास्त आहे. बाप हा शब्द योग्य नाम आहे. सर्व योग्य संज्ञा मोठ्या अक्षरांनी सुरू होणे आवश्यक आहे. देश सर्व मोठ्या अक्षराने सुरू होतात कारण ते देखील योग्य संज्ञा आहेत. Here the next question is which nouns require capitalization only if they start the sentence or a part of a title, and the options are common, proper, abstract, and last option is collective. The correct answer for this question is option number A. Common nouns require capitalization only if they start the sentence or a part of the title. Common nouns are not normally capitalized. In some cases, capitalization is also required for the first word in the quotation and the first word after the colon. Next question आहे एकदा संदेश इच्छित स्वरूपात एन्कोड केला की तो कोणाच्या नावाच्या माध्यमाद्वारे हस्तांतरित केला जातो आणि ऑप्शन्स आहेत चॅनल, मीडियम, मीडिया आणि लास्ट ऑप्शन आहे वे. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. एकदा संदेश इच्छित स्वरूपात एन्कोड केल्यावर तो चॅनल नावाच्या माध्यमाद्वारे हस्तांतरित केला जातो. कम्युनिकेशन चॅनल हा एक प्रकारचा माध्यम आहे ज्याचा वापर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संदेश हस्तांतरित करण्यासाठी केला जातो. विशेषतः व्यवसायात संप्रेषण चॅनल ही संस्थेमध्ये आणि इतर कंपन्यांसह माहितीचा प्रवाह आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्या संज्ञांना जाणवले, पाहिले किंवा ऐकले जाऊ शकत नाही त्यांना काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत सामान्य, प्रॉपर, सार आणि लास्ट ऑप्शन आहे संकलित. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ज्या संज्ञांना जाणवू शकत नाही, पाहू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही त्यांना अमूर्त संज्ञा म्हणतात. एक अमूर्त संज्ञा एक प्रकारची संज्ञा आहे जी गुणवत्ता, क्रिया किंवा स्थिती दर्शवते. ते पाहिले किंवा स्पर्श केले जाऊ शकत नाही, ते फक्त जाणवले आणि जाणवले जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे जी माहिती प्राप्तकर्त्यांकडे हस्तांतरित केली जाते ती या प्रक्रियेचा अर्थ लावावी लागते त्याला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत एन्कोडिंग, डिकोडिंग, उघडणे आणि क्लोजिंग. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. जी माहिती प्राप्तकर्त्यांकडे हस्तांतरित केली जाते ती या प्रक्रियेचा अर्थ लावावी लागते त्याला डिकोडिंग असे म्हणतात. Here the next question is all communication events have and options are resource, source, start and last option is end. The correct answer for this question is option number B. All communication events have a source. All communication can be initiated, carried out and finally ended only if there are proper resources to discuss or discuss on. Every occasion or every event will have some solid resources so that communication session can be started. Next question आहे सामर्थ्य आणि हिंसेचे स्वरूप लिंग मानले जाते आणि ऑप्शन्स आहेत
मास्क्युलिन स्त्री, सामान्य आणि लास्ट ऑप्शन आहे न्यूटर. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. सामर्थ्य आणि हिंसेची व्यक्तिरेखा मर्दानी लिंग मानली जाते. पुल्लिंगी लिंग हे एक वैकारात्मक लिंग आहे जे मानव किंवा प्राणी नर संदर्भ असणारी संज्ञा चिन्हांकित करते. सहाय्य संदर्भहित संज्ञा चिन्हांकित करतात ज्यात लौकिक भेद नसतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणामुळे संदेशाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो? आणि ऑप्शन्स आहेत अडथळे, डिस्टोर्शन, फरक आणि लास्ट ऑप्शन आहे आवाज. Here the correct answer for this question will be option number A. The message may be misinterpreted because of barriers. A message may be misinterpreted because of barriers. These include filtering, selective perception, information overload, emotional disconnects, lack of source familiarity or credibility, workplace gossip, gender difference, difference in meaning between the sender and the receiver, and biased language. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ट्रान्समीटर किंवा रिसीव्हर ज्या वातावरणात आहे ते काय असावे? आणि ऑप्शन्स आहेत कॉम्प्लेक्स, कॉम्पेटंट, पूर्ण आणि सुसंगत. इथे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर डी. ट्रान्समीटर किंवा रिसीव्हर ज्या वातावरणात आहे ते सुसंगत असावे. संप्रेषण म्हणजे परस्पर समजलेल्या चिन्ह आणि अर्धवैज्ञानिक नियमांचा वापर करून एका अस्तित्वाकडून किंवा एका गटाकडून दुसऱ्याकडे अभिप्राय अर्थ पोहोचवण्यासाठी कृती. प्रभावी संप्रेषणात कोणाची गरज नाही. आणि ऑप्शन्स आहेत आवाज आणि भाषणात मॉड्युलेशन, पुरेसे हातवारे, सामग्रीवर प्रभुत्व आणि लास्ट ऑप्शन आहे सुंदर व्यक्तिमत्व. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सुंदर व्यक्तिमत्व. प्रभावी संवादामध्ये व्यक्तिमत्वाची गरज नसते. एक सकारात्मक विधान एक टॅग घेते आणि ऑप्शन्स आहेत नकारात्मक, सकारात्मक, प्रश्न आणि उत्तर. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. सकारात्मक विधान नकारात्मक टॅग घेते. जेव्हा आम्ही एखाद्या विधानाला उत्तर देतो तेव्हा आम्ही आमच्या टिप्पण्यांच्या शेवटी एक सकारात्मक किंवा नकारात्मक टॅग लावू शकतो. हा छोटा टॅग प्रश्नाचे स्वरूप घेतो. Here the next question is, the Christian sign of what is a gesture pertaining to religion and spirituality? And the options are plus, minus, division and cross. Here the correct answer for this question is option number D. The Christian sign of cross is a gesture pertaining to religion and spirituality. The sign of cross or blessing oneself or crossing oneself is a ritual blessing made by member of some branches of Christianity. Next question आहे, तोंडी संप्रेषणात तात्काळ कोणाची आवश्यकता असते? आणि ऑप्शन्स आहेत प्रतिक्रिया, प्रतिसाद, सुधारणा आणि रिसेट करा. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर बी. तोंडी संप्रेषणामध्ये त्वरित प्रतिसाद मिळवण्याची आवश्यकता असते. हे जलद संवाद सुनिश्चित करते आणि त्वरित अभिप्राय शक्य करते. श्रवण हा कुणाचा फक्त एक महत्त्वाचा घटक आहे? आणि ऑप्शन्स आहेत सुनावणी, ऐकणे, बोलणे, बोलणे. इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ऐकणे हा केवळ ऐकण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. ऐकण्यासाठी मुख्य पावले म्हणजे ऐकणे, उपस्थित राहणे आणि प्राप्त करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मित्राशी बोलत असताना आपण कुठल्या संप्रेषणाच्या कौशल्याकडे लक्ष देत नाही? आणि ऑप्शन्स आहेत लिखित, ओरल, ऑडिओ आणि दृश्य. Here the correct answer for this question will be option number B. While talking to friends, we do not pay attention to the skill of oral communication. Next question आहे, तुमच्या संस्थेच्या बाहेर मौखिक सादरीकरणात
तुम्ही आधी प्रेक्षकांना तुमच्या संस्थेचा काय देणे आवश्यक आहे आणि ऑप्शन्स आहेत फ्लॅशबॅक, बॅकग्राऊंड, समोरचे दृश्य आणि फॉरवर्ड दृश्य. Here the correct answer for this question will be option number B. In oral presentation outside your organization, you must first give the audience a background of your organization. The background work that you undertook wishlist planning your presentation is the key of handling question effectively. If you have defined the perceived focus on your presentation and have explored this thoroughly in your background research and planning, you are more likely to able to respond to the question with precise answer. नेक्स्ट क्वेश्चन आहे काय हे ओव्हरहेड प्रोजेक्टर वापरून सादर करण्यासाठी वापरले जातात आणि ऑप्शन्स आहेत ॲसिटेट फिल्म पारदर्शक पत्रक, पेपर शीट, पॉलिथिन शीट आणि बटर पेपर. The correct answer for this question will be option number A. The acetate film transparent sheet are used to present using overhead projectors. Next question आहे नाम मध्ये अधिक अर्थ जोडणारा कोणताही शब्द त्याला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत क्रियाविशेषण, क्रिया, विशेषण आणि नाम. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. संज्ञामध्ये अधिक अर्थ जोडणारा कोणताही शब्द त्याला विशेषण म्हणतात. विशेषण असे शब्द आहेत जे संज्ञाच्या अर्थाची वैशिष्ट्ये किंवा घटक व्यक्त करतात, जसे की अवास्तव्य, कुत्र्यासारखे, मूर्ख, सोनारी, मजेदार, भगवान, ते अनेक, कमी, लाखो, 11 या स्वरूपात संज्ञाची संख्या देखील दर्शवू शकतात. Here the next question is what indicate the action done by the subject and the options are verb, adverb, noun and pronoun. Here the correct answer for this question is option number B. Adverb indicate the action done by subject and the adverb is a part of speech that provide greater description to the verb. Adjective another adverb, a phrase, a clause or a sentence. Here the next question is which is the word which connect word, phrase, clause or sentences, and the options are preposition, conjunction, interjection and verb. The correct answer for this question is option number B. Conjunction is a word which connect word, phrase, clause or sentences. A conjunction is a part of a speech that is used to connect word, phrases, clause or sentences. Conjunctions are considered to be invariable grammar practical and they may or may not stand between items they conjoin. Next question आहे OHP वापरून सादरीकरण करताना पारदर्शकता कव्हर करण्यासाठी अपारदर्शक पत्रकाचा वापर करून एखादी व्यक्ती माहिती वाचू शकते जेणेकरून विचलितता कमी होईल. या तंत्रज्ञानाला काय म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत सकारात्मक प्रकटीकरण, शून्य प्रकटीकरण, नकारात्मक प्रकटीकरण आणि प्रगतिशील प्रकटीकरण. The correct answer for this question is option number D. Progressive disclosure. Next question आहे योग्य खोली विचारात घेणे महत्त्वाचे आहे जिथे आपण आपले सादरीकरण देत आहोत आणि ऑप्शन्स आहेत अंधार, लाइटिंग, लाइटनिंग आणि व्हेंटिलेशन. The correct answer for this question will be option number B. It is important to consider proper lighting room where you are giving your presentation. Next question आहे काय ऐकणे म्हणजे संभाषणाद्वारे शिकणे आणि ऑप्शन्स आहेत मूल्यमापन, कौतुक, संवाद आणि सहानुभूतीशील. The correct answer for this question will be option number C. Dialogic listening means learning through conversation. Dialogic listening focus on present rather than primarily on the future goal or on the past event.
Dialogic listening requires that one be fully present to the process and one conversation partner. This attitude of being in the present helps each party to unify his or her action, intention and speech. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऐकताना ध्वनीमधील फरक ओळखला जातो आणि ऑप्शन्स आहेत भेदभाव करणारा, कॉम्प्रेहेन्शन, संवाद आणि सहानुभूतीशील. The correct answer for this question is option number A, discriminative. In discriminative listening, the difference between sound is identified. Discriminative listening is the most basic type of listening whereby the difference between different sound is identified. If you cannot hear difference, then you cannot make a sense of meaning that are expressed by such a differences. Next question आहे, काय ऐकताना मुख्य हेतू विशिष्ट माहिती मिळवणे आहे ज्याचे कौतुक केले जाईल आणि ऑप्शन्स आहेत सहानुभूतीशील, कौतुक, मूल्यमापन आणि संवाद. The correct answer for this question is option number B. Appreciative listening, the main intention is to seek certain information which will be appreciated. Appreciative listening is a type of listening behavior where the listener seeks certain information which they will appreciate. For example, that each help meet his or her need or goals. Next question आहे, मूल्यमापन ऐकायला असेही म्हणतात आणि ऑप्शन्स आहेत उपचारात्मक, मूल्यमापन, संवाद आणि उदासीन. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, मूल्यमापन ऐकायला उपचारात्मक असेही म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, काय ही क्रिया किंवा वर्णन आहे जी वाक्यात येते आणि ऑप्शन्स आहेत अंदाज, विषय, ऑब्जेक्ट आणि पूर्ण. या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, अंदाज ही क्रिया किंवा वर्णन आहे जी वाक्यात येते. Here the next question is, what speech is also called as reported speech? And the options are direct, indirect, indefinite and definite. The correct answer for this question is option number B. The indirect speech is also called as reported speech. In grammar, when you report someone as statement in your own word without any change in the meaning of a statement, it is called a indirect speech. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वतःशी संप्रेषण म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत ग्रुप कम्युनिकेशन, द्राक्षाचे दळणवळण, परस्पर संवाद आणि लास्ट ऑप्शन आहे आंतर वैयक्तिक संप्रेषण. The correct answer for this question is option number D. Communication with oneself is known as intrapersonal communication. Intrapersonal communication is a communication internal use of language and thought. It can be useful to envision interpersonal communication occurring in the mind of the individual in the model which contain a sender, receiver and a feedback loop. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए आणि एन हे कोणते लेख आहेत आणि ऑप्शन्स आहेत निश्चित, अनिश्चित, विशेष आणि स्पेसिफाईड. The correct answer for this question is option number B. A and N are indefinite articles. The indefinite article is a use before a noun that is general or when it identifier is not known.